आता राजकारणात नवं वळण दिसू लागलंय. जय पवार सुद्धा उघडपणे बोलायला लागलेत. अवघ्या 24 दिवसात जय आणि पार्थ पवार पुन्हा पवारांच्या जवळ आलेत आणि त्यामुळे दीड वर्षापूर्वी मूळ राष्ट्रवादीला लागलेली ओहोटी आता भरतीत बदलताना दिसतेय. ज्या नेत्याच्या भरोशावर आमदारांनी बंड केलं तोच नेता अर्ध्यावर साथ सोडून गेल्याने अजित पवार गटातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजूनही त्या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेले नाहीत. 41 पैकी बहुसंख्य आमदार आता हळूहळू मूळ राष्ट्रवादीकडे म्हणजेच शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या नेतृत्वाकडे झुकताना दिसत आहेत. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे अजित पवारांची राजकीय परंपरा असली तरी बदलत्या समीकरणात मजबूत आणि निर्णायक नेतृत्वाची कमतरता प्रकर्षाने जाणवतेय. सध्या अजित पवार गटात असा चेहरा दिसत नाही जो कार्यकर्त्यांना ठामपणे एकत्र ठेवू शकेल. दरम्यान प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर भाजपचा शिक्का बसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी संशयाचं वातावरण निर्माण झालंय. विशेषतः अजित पवारांच्या विमान अपघातानंतर उभ्या राहिलेल्या प्रश्नांमुळे हा संशय आणखी गडद झाला. रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला. त्यांनी काही घटनाक्रम मांडले. 27 जानेवारीला अजित पवार मुंबईहून बारामतीला कारने जाणार होते, पण प्रफुल्ल पटेल यांचा फोन आणि सुनील तटकरे यांच्याशी चर्चा यामुळे कार्यक्रम बदलला आणि दुसऱ्या दिवशी विमानाने जाण्याचा निर्णय झाला. मग प्रश्न असा निर्माण होतो की हा निर्णय अचानक होता की आधीपासून आखलेला? ब्लॅक बॉक्स जळाल्याचा दावा, CCTV फुटेज उपलब्ध नसल्याचं सांगणं आणि अपघाताच्या दिवशीचा पूर्ण घटनाक्रम स्पष्ट न करणं या सगळ्यामुळे संशय अधिकच वाढला. आता जय पवार सुद्धा प्रश्न विचारू लागलेत की ब्लॅक बॉक्स जळूच कसा शकतो? हा साधा प्रश्न नाही. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनाही प्रश्न विचारले जात आहेत. नेमकं काय घडलं? तपासाची स्थिती काय आहे? अजित पवारांच्या शेवटच्या दिवसाचा घटनाक्रम का स्पष्ट केला जात नाही? दुसरा मोठा मुद्दा म्हणजे विलिनीकरण. अजित पवार दोन्ही गट एकत्र आणू इच्छित होते अशी चर्चा असताना पटेल आणि तटकरे यांनी विलिनीकरण अजेंड्यावर नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे आमदारांमध्ये संभ्रम वाढला. हे नेते स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मोठ्या घरात परतण्याला विरोध करत आहेत का, असा सवाल उपस्थित झाला. तिसरा मुद्दा म्हणजे भाजप गिळंकृत करेल ही भीती. अजित पवारांच्या अनुपस्थितीत गटाला स्वतंत्र ओळख टिकवणं कठीण आहे. भाजपमध्ये विलीन होण्याची किंवा पूर्ण नियंत्रणाखाली जाण्याची भीती अनेक आमदारांना वाटते. स्थानिक पातळीवर अनेकांना भाजपशी थेट संघर्ष करावा लागतो. जर पक्ष भाजपची बी टीम म्हणून राहिला तर त्यांची स्वतःची ताकद कमी होईल आणि पुढील निवडणुकीत त्यांना भाजपच्या अटींवर लढावं लागेल. चौथा मुद्दा म्हणजे अजित पवारांची भाजपवरील टीका. अपघातापूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला भ्रष्ट राक्षस म्हणत टीका केली होती. त्या भूमिकेमुळे आमदारांना वाटत होतं की ते भाजपपासून अंतर राखतील, पण त्यांच्या निधनानंतर काही नेते पुन्हा भाजपकडे झुकताना दिसले आणि त्यामुळे असुरक्षितता वाढली. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, मूळ घराकडे परतण्याचा कल. अनेक आमदारांना वाटतं की सत्तेसाठी वापर करून घेण्यापेक्षा शरद पवार यांचं नेतृत्व अधिक विश्वासार्ह आहे. भाजपच्या वॉशिंग मशीनच्या राजकारणात आपली ओळख पुसली जाईल अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे मोठ्या साहेबांकडे परतणं हा पर्याय अधिक सुरक्षित वाटू लागला. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीत 40 पैकी फक्त 35 आमदारांनी सह्या केल्या. उर्वरित 5 आमदार कोणाच्या बाजूने आहेत हा देखील चर्चेचा विषय आहे. ब्लॅक बॉक्स, CCTV, घटनाक्रम आणि जय पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न या सगळ्यामुळे राजकीय चक्रव्यूह आणखी गुंतागुंतीचा झालाय. पटेल आणि तटकरे सोडले तर इतर बहुतेक आमदारांना मोठ्या घरात परतण्यात अडचण नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. अवघ्या 24 दिवसात पार्थ आणि जय पवार पुन्हा पवारांच्या जवळ आलेत आणि इथूनच राजकारणाचा दुसरा अंक सुरू होतो आहे. आता खरा प्रश्न असा की हा ट्रिगर पॉइंट कधी येणार? विलिनीकरण कधी होणार आणि अजित पवार गटातील आमदार अधिकृतपणे शरद पवारांच्या छत्रछायेखाली कधी जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहेत. या घडामोडींमुळे केवळ एका पक्षाचं नाही तर संपूर्ण राज्याच्या राजकीय समीकरणांचं चित्र बदलू शकतं.